2025 मध्ये तुम्ही या 5 मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजे, नाही तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप मोठा रिग्रेट होऊ शकतो. कोणते मिस्टेक्स आहेत चला आपण बघू. पहिली मिस्टेक म्हणजे गोल सेट न करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करता, ही सगळ्यात मोठी चुकी आहे. तुम्ही एक गोल सेट केला पाहिजे आणि त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली पाहिजे. दुसरी मिस्टेक म्हणजे तुम्ही फंड सिलेक्ट करताना पास्ट फंडचा जो परफॉर्मन्स आहे त्या बेसिसवरती तुम्ही फंड सिलेक्ट नाही केला पाहिजे. पास्टमध्ये जे रिटर्न्स भेटलेले आहेत ते फ्युचरमध्ये भेटतील हे कोणताही फंड अश्युरन्स देत नाही. तिसरी मिस्टेक म्हणजे मार्केट पडताना तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा SIP स्टॉप करता, ही सगळ्यात मोठी चुकी आहे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुमचा प्राइस ॲव्हरेज होत राहतो. मार्केट पडू किंवा मार्केट चढू तुमची प्राइस हळूहळू ॲव्हरेज होत राहते. चौथी मिस्टेक म्हणजे खूप सारे म्युच्युअल फंड्समध्ये 15, 20, 25 फंड्समध्ये पैसे टाकणे, ही खूप मोठी एक मिस्टेक आहे. तुम्ही एवढे सारे फंड्समध्ये पैसे टाकतात आणि ते तुम्हाला एक बॅलन्स रिटर्न प्रोव्हाइड करत नाहीत. पाचवी मिस्टेक म्हणजे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय न करणे. तुम्ही एकतर पोर्टफोलिओमध्ये एकाच कॅटेगरीमध्ये सगळे पैसे टाकता, एक तर स्मॉल कॅपमध्ये टाकता, मिड कॅपमध्ये टाकता किंवा लार्ज कॅपमध्ये टाकता. असं करू नका. पोर्टफोलिओ पूर्ण डायव्हर्सिफाईड राहून द्या. प्रत्येक कॅटेगरीत आपली इन्व्हेस्टमेंट डिस्ट्रीब्युटेड राहिली पाहिजे प्रॉपर. तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा. थँक्यू.